हाय हॅलो नमस्ते. आज खूप दिवसातून मिनी ब्लॉग बनवते. तर आज काय झालं ना, खूप मोठा लॉंग गॅप गेल्यानंतर मुलांची शाळा सुरू होणार होती. ईस्टर हॉलिडे संपलेत. 10 ते 20 दिवसांची सुट्टी होती. त्यानंतर आज मुलं जरा कंटाळलेली आहे आणि आमच्या इथे इंग्लंडला मिळणारी शेपूची भाजी तुम्ही बघू शकता. अगदी हिरवीगार, बघा ना किती हिरवीगार आहे आणि ब्रिटिश मॉलमध्ये मिळते. हे लोक पण खातात बहुतेक ही भाजी. तर त्यानंतर मी पीठ मोजूनच घेते बघा. 7 पोळ्या लागतात आम्हाला. आपल्या महाराष्ट्रीयन चपात्या मोठ्याही असतात ना, तर अशा पद्धतीने आम्ही शिळं पडूच देत नाही. त्याच्यामुळे ते फेकायचं किंवा हे करायचं कंटाळाही येत नाही मग, बरोबर की नाही. ते वायाला गेलंही नको वाटतं. आणि एवढ्यात ना आमच्या अथांगला सारखं ज्यूस प्यावंसं वाटतं. तो मॉलमध्ये गेला काही ज्यूस घे म्हणतो. त्यापेक्षा मी असे फळं ठेवते जे रसरशीत असतील आणि मला इझी टू मेक ज्यूस बनवता येईल. बघा फक्त 5 मिनटं गेली आणि ह्या ज्यूसमध्ये ना मी साखर टाकली आहे ना, मीठ टाकले. 5 मिनिटात बनून होणारा हा ज्यूस तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता उन्हाळा लागला भारतात, तर भारतात प्रचंड टरबूज येत असतील. तुम्ही सुद्धा बनवा आणि प्या आणि मुलांनाही द्या. फ्रीजमधलं थंडगार टरबूज आहे, त्याला जस्ट मी मिक्सरला फिरवलं. त्यात पाणी नाही टाकलं, काही नाही, फक्त फिरवलं, गाळून घेतलं आणि ज्यूस तयार. अथांगनेही ज्यूस पिला, म्हटलं आपणही पिऊन पाहावं. तर हा ज्यूस खूप मस्त झालेला आहे आणि ह्यामध्ये साखर टाकायची गरज का नाही पडली, तर ब्राझीलचं हे जे टरबूज आहे ना, ते खूप गोड असतं. आमचा अथांग बेबी बघा, आंघोळ करून आल्यापासून मी त्याला हातसुद्धा लावला नाही म्हणून चिडचिड करत होता. म्हणून मी थोडंसं त्याला लाडा केला. त्याला थोडंसं असं लाड दिला ना सकाळी सकाळी, मग तो थोडासा फ्रेश होता. आता लहान आहे ना, तर त्याला माझी कुस तर लागतेच बघा. तर आमचा टी व्ही आहे ना, काय झालं, त्याचं रिमोट खराब झाले. तर माझ्या मोबाईलमध्ये रिमोटचा ॲप आहे, तर त्याला ते लागत असतं नेहमी. म्हणून तो म्हणतो की माझाच मोबाईल आहे हा. मग नाश्त्यात काय बनवावं, तर म्हटलं चला आज मंगळवारही आहे आणि मुलांना मी काही वार म्हणजे आठवड्यातून 3-4 वेळा तरी अंडी देत असते, उकडलेली नाही तर असं ऑमलेट ब्रेड वगैरे करून. तर मी तर काय ऑमलेट खात नाही, तुम्हाला माहितीच आहे, मला थोडीशी ॲलर्जी आहे. तर अशा पद्धतीने मी ते ऑमलेट बनवलं. एका साईडला भाजीची फोडणीची तयारी केलेली आहेच. आपलं हिरवी मिरची लसूण कापून रेडी आहे आणि एकीकडे मी नाश्ताही बनवायला घेतला. म्हणजे यांचा नाश्ता होईपर्यंत माझ्या चपात्या लाटून होतात. तर इकडे मी भाजी शिजायला टाकते आहे. डाळ तर काय भिजवलीच नव्हती मी. बघा तुम्ही मी कशी भाजी बनवते. डाळ फक्त तेलामध्ये थोडीशी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजायची आणि फोडणीमध्येच आपल्या भाजीच्या, आणि त्यात आपली कापलेली भाजी टाकून द्यायची. माझ्या पोळपाटाचाही पाय मोडला, पण लंगड्या पोळपाटावर पोळ्या करणं म्हणजे खरंच तारेवरची कसरत असते. त्यात माझ्या हातातून लाटणं सटकलं आणि सगळं पीठ सांडलं बघा. तर हे सगळं साफ केलं आणि परत पोळ्यांना लागली. तोपर्यंत ह्या दोघांचा नाश्ता चालू होता. स्वराचाही नाश्ता झाला, तिचंही आवरलं आणि ती सुद्धा शाळेला निघालेलीच होती. तिला सोडून आल्यानंतर दिगंबर आणि अथांग निघाले. यांचा डबा वगैरे सगळं पॅकिंग केलं. मी तर काय अजून नाश्ता केलेला नाही आहे. पटापट यांचा डब्बा दिला आणि